एक भूमी जिथे इतिहास बोलतो, समुद्र गुपित उघड करतो आणि डोंगरांना देखील काहीतरी सांगायचं असतं. रत्नागिरी. इथे प्रत्येक वळणावर, प्रत्येक लाटाच्या सुसाट आवाजात आहेत काही अनाकलनीय गोष्टी. इतिहासाच्या भिंतींनी जिथे लढवय्यांची गाथा जपली आहे आणि सागराचं अनंत आणि अज्ञात सौंदर्य. कधी काळी संपलेलं सत्य अजूनही बोलतंय काय? आणि इथे प्रत्येक श्वासात आहे श्रद्धेचा सुगंध. हा प्रवास वेगळा आहे, तुमच्या कल्पनांना पार करणारं आणि तुमचं मन गुंगवणारं. तर तुम्ही तयार आहात का? कारण आज कोकण त्याचा एक अनोखं रूप दाखवणार आहे. तर मग चला सुरुवात करूयात या कोकणाच्या अद्भुत आणि अविस्मरणीय प्रवासाला. मी आहे स्वप्नील, तुमचा ॲडव्हेंचर विथ स्वप्नील या चॅनलवर स्वागत करतो. तर नेहमीप्रमाणे फिरता येत ना, फिरायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आजचा प्रवास आपला असणार आहे पनवेल ते रत्नागिरी. तर रात्रीचा प्रवास असल्यामुळे फारसं काही शूट केलं नाही, पण शांत झोप नक्की घेतली, कारण पुढे येणाऱ्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हायला हवं ना. सकाळी मात्र रत्नागिरी स्टेशनवर पोहोचल्यावर पहिलं पाऊल टाकताच जणू कोकणाने स्वतःच स्वागत केलं. डोळे उघडल्यावर त्या मातीच्या वासाने आणि त्या पहिल्या किरणाने एक अनोखी ऊर्जा दिली. जणू कोकण म्हणत होतं, चला तुमच्या आतलं समाधान इथे नक्कीच सापडेल. तर मित्रांनो, इथून आपल्या प्रवासाची खरी सुरुवात होते. आता पुढे जे दिसणार आहे ते फक्त पाहण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी देखील आहे. तर मित्रांनो, रत्नागिरीच्या या अप्रतिम सफरीला सुरुवात झालेली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना दिसणारे कोकणातील हिरवेगार झाडं, नारळाच्या बागा आणि पलीकडे दिसणाऱ्या छोट्या टेकड्या अगदी मन मोहून टाकतात. कोकणातल्या रस्त्यांवर अशा छोट्या गल्ल्या आणि थंडगार कोकण सरबत मिळणाऱ्या जागा खूपच खास आहे. थांबून ते ताजेतवाने स्वाद घेणे म्हणजे प्रवासाला वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येक वळणावर कोकण आपलं वेगळं रंग दाखवतो. ती शांतता आणि निसर्ग सौंदर्य अगदी मनाला शांत करून टाकतं. या प्रवासात कधी डोंगर चढतो आणि कधी खाली उतरताना समुद्राचं दर्शन होतं. जणू कोकण स्वतःचा साज शृंगार करतो. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका अनोख्या ठिकाणी. ते म्हणजे रत्नदुर्ग जवळ असलेल्या लाईट हाऊस, ज्याला दीपगृह असे देखील म्हणतात. तर हे ठिकाण समुद्राच्या काठावर असून सागरी मार्गदर्शनासाठी अत्यंत महत्वाचं ठिकाण असतं. हा लाईट हाऊस जवळपास संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंतच उघडा असतो, म्हणून वेळेचं योग्य नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. इथे प्रवेश करण्यासाठी केवळ 20 रुपये शुल्क आपल्याला भरावे लागतात. तर चला जाणून घेऊया या लाईट हाऊस बद्दल. हा लाईट हाऊस जवळपास 1867 साली बांधण्यात आला होता आणि त्याचं मुख्य उद्देश म्हणजे समुद्रातल्या जहाजांना मार्गदर्शन करणं हे होतं. आणि आजही हा लाईट हाऊस आपलं काम प्रामाणिकपणे करत आहे. लाईट हाऊसच्या टॉपला गेल्यावर जो नजारा दिसतो तो खरंच डोळ्याचा पारणं फेडणारा आहे. समोर दिसणारं अरबी समुद्राचं अनंत पसरलेलं पाणी आणि भोवतालचं हिरवगार निसर्गरम्य दृश्य, त्यामुळे मन अगदी प्रसन्न होतं. तर मित्रांनो, लाईट हाऊसच्या जवळच आपल्याला मराठ्यांच्या काळातील तोफा पाहायला मिळतात. त्या काळातल्या रणांगणातील शक्तीचं हे एक प्रतीक आहे. या तोफा रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्वाच्या होत्या. तर मित्रांनो, आता आपण लाईट हाऊस पाहून बाहेर पडलोय आणि आता वेळ झाली आहे या सफरीचा सर्वात सुंदर भाग अनुभवायची, ती म्हणजेच सूर्यास्ताचा नजारा पाहण्याची. तर लाईट हाऊसच्या बाजूलाच अशी एक सुंदर जागा आहे, जिथून समुद्राचा आणि सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा तुम्हाला अनुभवता येतो. तुम्ही जसं या मार्गावरून पुढे चालत जाताना तसं वाऱ्याची थंडगार झुळूक
आणि समुद्राच्या लाटांचा आवाज तुमचं स्वागत करतो. तर पहा, ही जागा किती सुंदर आहे ना. समुद्राचा अनंत विस्तार आणि समोर दिसणारा सूर्य जणू आपल्याला निरोप देत आहे. सूर्य मावळताना समुद्रावर उमटणाऱ्या त्या केशरी आणि सोनेरी छटा, या निसर्गाच्या जादूला कोणताच कॅमेरा पुरेसा टिपू शकत नाही. हे तुम्हाला प्रत्यक्ष इथे येऊनच अनुभवायला हवं. कसं आहे ना मित्रांनो, अशा ठिकाणी आलं की वेळ थांबल्यासारखं वाटतं. रोजच्या धकाधकीतला गोंधळ विसरून निसर्गाच्या या शांततेत हरून जाणं, याहून मोठं सुख काय असेल. जसं सूर्य समुद्रात मावतो तसा हा क्षण आपल्याला सांगून जातो की प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. स्वतःसाठी, निसर्गासाठी आणि आपल्या आनंदासाठी. मित्रांनो, कोकणातील सूर्यास्त म्हणजे केवळ नजरेसाठी नाही तर मनासाठी देखील एक अनुभव आहे. जर तुम्ही इथे कधी आलात तर सूर्यास्त नक्की अनुभवायला विसरू नका. सूर्यास्त संपला पण निसर्गाची जादू अजूनही सुरूच आहे. ही सोनसळी, केशरी छटा आणि समुद्राच्या पाण्यावर पडणारा तो दिव्य प्रकाश, जणू निसर्गाने स्वतःची कलाकृतीच रंगवली आहे. लाईट हाऊसने आपलं काम सुरू केले. दूरवरच्या समुद्रातून येणाऱ्या जहाजांसाठी मार्गदर्शन करणं. हा लाईट हाऊस म्हणजे नुसतं तंत्रज्ञान नाही, तर शतकानुशतकांची परंपरा आहे. याचा उजेड जणू काळोखाला दूर करत प्रत्येकाला वाट दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही लक्षात घेतलं का? सूर्यास्तानंतरची शांत वेळ आणि तो लाईट हाऊसचा प्रकाश, दोघंही आपल्याला सांगतात की अंधार कितीही असला तरी त्याला भेदण्यासाठी कुठेतरी एक दिवा नक्कीच असतो. तर मित्रांनो, इथून खाली आलं की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरित अशी एक लहानशी शिवसृष्टी बघायला मिळते. ही एक कृत्रिम रचना आहे जिथे शिवकालीन इतिहास जिवंत केला जातो. सध्या काम अजूनही सुरू आहे, पण जे तयार झालं आहे ते पाहूनच जाणवतं की पूर्ण झाल्यावर ही जागा किती भव्य असेल. इथे महाराजांच्या पराक्रमाच्या कथा आणि मराठा साम्राज्याची झलक जिवंत स्वरूपात पाहायला मिळते. ही शिवसृष्टी फक्त मनोरंजनासाठी नाही, तर ती आपल्याला महाराजांच्या शौर्याची आणि दूरदृष्टीची जाणीव करून देण्यासाठी तयार केली जाते. इतिहासाचं ज्ञान आणि अभिमान एकत्र अनुभवायला इथे नक्की आहे. पहा, इथल्या प्रत्येक छोट्या गोष्टीत इतिहासाचं प्रतिबिंब दिसतंय. अजून पूर्ण व्हायला वेळ आहे, पण पक्क ठरवा, ही जागा पूर्ण झाली की एकदा इथे नक्की भेट द्या. मित्रांनो, ही शिवसृष्टी म्हणजे इतिहासाला जिवंत करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. महाराजांचं सामर्थ्य आणि त्यांची दृष्टी आणि त्यांची शिकवण या जागेतून पुन्हा नव्याने अनुभवायला मिळणार आहे. ही जागा संपूर्ण झाली की नक्की भेट द्या, कारण या जागेतून प्रेरणा घेणं म्हणजे इतिहासाशी जोडलेलं नातं पुन्हा जिवंत करणं. तर मित्रांनो, आजचा दिवस इथेच संपतोय. उद्या पुन्हा नवीन ठिकाण, नवीन अनुभव. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.